यरनाळचा ऐतिहासिक बेंदूर सोहळा निंबाळकर पाटील घराण्याची 10 पिढ्यांपासून जपली जात असलेली गौरवशाली परंपरा. नमस्कार, आपण पाहताय भारत क्राईम न्यूज 24. पाहूयात आता सविस्तर बातमी. यरनाळ येथील पारंपरिक आणि ऐतिहासिक बेंदूर उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. गावातील ज्येष्ठ मानकरी श्री दौलतराव निंबाळकर उर्फ बाळासाहेब पाटील यांच्या पाटीलवाड्यात या सोहळ्याला विशेष महत्त्व असून ही परंपरा गेल्या 10 पिढ्यांपासून अखंडपणे जपली जात आहे. बेंदूर निमित्त सजविलेल्या बैलजोडीची सुवासिनींच्या हस्ते विधिवत पूजा व ओवाळणी करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ, मानकरी, युवक तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूजा झाल्यानंतर बैलजोडीला प्रथम अंबिका देवीचे दर्शन घालण्यात आले. त्यानंतर गावातील मारुती मंदिराजवळ पारंपरिक कर तोडण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यानंतर करीचे बैल पुन्हा पाटीलवाड्यात आल्यानंतर बैल धरणाऱ्या युवकांचा सन्मान करण्यात आला. श्री दौलतराव निंबाळकर उर्फ बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते युवकांना पान, विडा, नारळ व दक्षिणा देऊन गौरवण्यात आले. या पारंपरिक सोहळ्यामुळे गावातील ऐक्य, संस्कृती आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यरनाळ गावाची सांस्कृतिक ओळख ठरलेली ही परंपरा आजही निंबाळकर पाटील घराण्याने श्रद्धा, निष्ठा आणि सामाजिक बांधिलकीने जपली असून नव्या पिढीपर्यंत हा समृद्ध वारसा पोहोचवण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. त्यामुळे यरनाळचा हा बेंदूर सोहळा परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. भारत क्राईम न्यूज 24 साठी कर्नाटक राज्य संपादक डॉक्टर प्रमोद तोडकर.